हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूयात गुढीपाडवा स्पेशल साखरगाठी। घरच्या घरीच मस्त अशा साखरगाठी तयार होतात। त्यासाठी जास्त एफर्टसुद्धा घ्यावे लागत नाहीत। मी 1 वाटी पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर ॲड केलेली आहे। मंद गॅसवरच ती साखर विरघळून देते आहे। आता मी एक धागा घेतलाय, तो धागा पाण्यामध्ये व्यवस्थित असा भिजवून घेते आहे। आता आपण तो धागा बाजूला ठेवून घेऊयात आणि आप्पे पात्र घेऊयात। त्या आप्पे पात्राला आपण सगळ्या बाजूनी तूप लावून घेऊयात। मी तूप कढवून घेतलेलं आहे आणि थेंब थेंब तूप सगळ्या बाउल्समध्ये ॲड करते आहे आणि हाताने सगळ्या साईडला व्यवस्थित असं लावून घेते आहे। जेवढं तूप तुम्ही व्यवस्थित लावून घेशाल तेवढं साखरगाठी खाली चिटकत नाहीत आणि काढायला पण सोप्या जातात। तुम्ही साध्या ताटाला सुद्धा तूप लावून त्याच्यावर साखरगाठी ॲड करू शकता, त्यासुद्धा खूप सुंदर होतात। ही सगळी तयारी आधी करून ठेवा, म्हणजे जेव्हा साखर विरघळन तेव्हा आपण याच्यामध्ये पटकन ते ॲड करू शकतो, म्हणजे साखरगाठींची परत साखर तयार होत नाही। त्यामुळे तुम्ही जेव्हा साखरगाठी तयार करता, त्याचा पाक तयार करता, तेव्हा ही प्रोसेस आधी बाजूला तयार करून ठेवा, म्हणजे साखरगाठींना व्यवस्थित शेपही येतो आणि त्या साखरेचा गोळा परत तयार होत नाही। आता आपण धागा ॲड करून घेतलेले आप्पे पात्रामध्ये आपण ते बाजूला ठेवूयात। आता आपण साखरेच्या पाकाकडे जाऊयात। साखर आता पाण्यामध्ये विरघळली आहे, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे दूध ॲड करते आणि मिक्स करून घेते आहे। दूध ॲड केल्यानंतर थोडीशी मळी वर येते, ती काढून टाका। आपलं पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी मी ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तो पाक ॲड करून पाहिला आहे, त्याचा गोळा तयार झाला आहे। आता आपला गोळा तयार झालेला आहे। मी त्याच्यामध्ये सोडा ॲड करते आहे थोडासा। सोडा ॲड केल्यानंतर थोडंसं ते पाकाचं मिक्सचर फसफसतं, तुम्ही व्यवस्थित असं ते हलवून घ्या। जर तुम्हाला त्याच्यामध्ये कलर्स ॲड करायचा असेल तर सोडा टाकायच्या आधी कलर ॲड करा। ह्या साखरगाठीचा जेव्हा पाक तयार होतो, जेव्हा त्याची गोळी आपण चेक केलेली असते पाण्यामध्ये, त्याच्यानंतर जास्त वेळ गॅसवर तो साखरेचा पाक ठेवू नका, कारण त्याची परत साखर तयार व्हायला लागते। त्यामुळेच आपण सगळं साहित्याची तयारी आधीच तयार करून ठेवलेली आहे। आता आपला साखरपाक तयार आहे। आपण आप्पे पात्रात साखरपाक चमच्याच्या साहाय्याने एक एक करून ॲड करून घेऊयात। आधी तयारी करून ठेवल्यामुळे वेळ लागत नाही। मी पटपट तो साखरपाक सगळ्या बाउल्समध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि 15 मिनिटं थंड व्हायला बाजूला ठेवलेला आहे। आता आपली गाठी तयार आहे, मी तुम्हाला ती काढून दाखवते आहे। आपण दूध ॲड केले त्यामुळे पांढरा रंग आला आहे त्या गाठीला, ते बघा खूप पटकनी निघते ती गाठी। आपण नैसर्गिक रंग वापरून सुद्धा कलरच्या गाठी तयार करू शकतो। मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कलर सांगते जे घरच्या घरी आपण बनवू शकतो। केमिकल्स कलर्सपेक्षा घरी बनवलेले कलर्स कधीही उत्तम। पहा किती सुंदर साखरगाठी तयार झालेल्या आहेत आणि त्या पण 10 मिनिटातच। जर तुम्हाला ह्या साखरगाठी आवडल्या असतील तर ह्या वर्षी घरीच साखरगाठी तयार करा।